नमस्कार, स्वागत आहे माझे चॅनल देवताज कॉर्नर मध्ये। आज आपण पापमोचनी एकादशीचे महत्व आणि 25 तारखेला आहे की 26 तारखेला आहे आणि पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणती कामे वर्ज्य करायची आहेत आणि कोणते उपाय केल्याने किंवा कोणते काम केल्याने आपल्याला पुण्य फळ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एकादशीचे व्रत हे भगवान नारायण देवाला प्रसन्न करण्यासाठी नक्की करायला पाहिजे। सुख, शांती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी एकादशी व्रत करून भगवान श्री विष्णूंची कथा व नामस्मरण केल्याने पुण्यफळ प्राप्त होते। आता 25 मार्चला जो पुण्यकाळ आहे तो 5:05 सुरू होऊन 26 मार्चला 3:45 शुभ मुहूर्त आहे। म्हणून यामध्येच आपल्याला एकादशी व्रत करायचे आहे। म्हणजे 25 तारखेला आपल्याला एकादशीचे व्रत करायचे आहे आणि पारायण हे 26 तारखेला करायचे आहे। आता पापमोचनी एकादशीच्या एक दिवस अगोदर आपल्याला 10 वाजेपर्यंत जास्तीत जास्त जेवण करायचे आहे। त्यानंतर आपल्याला जेवण करायचे नाहीये आणि पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला देवाजवळ बसायचे आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की हे भगवान श्री विष्णू, मी तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत करत आहे। त्यामुळे तुम्ही सर्व पापांपासून माझी सुटका करा आणि नेहमी माझी रक्षा करा। मत्स्य पुराणामध्ये असे सांगितले आहे की जे कोणी फलाहार किंवा पाणी पिऊन एकादशी करेल त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होईल व मोक्षाची प्राप्ती होईल। एकादशी ही द्वादशीमध्ये जेव्हा येते तिला एक लौकिक महत्व प्राप्त होते व जन्मजन्मीचे पापे नष्ट होतात। म्हणून पापमोचनी एकादशी ही अशीच आलेली आहे, त्यामुळे तिला एक वेगळेच महत्व प्राप्त झालेले आहे। एकादशीच्या दिवशी जर आपण फक्त दूध आणि फलाहार करून उपवास केला तर एकादशीचे सर्व प्रकारचे पुण्यफळ आपल्याला मिळते। आणि ह्या दिवशी मात्र दुपारी झोपायचे नाही आहे। हा उपाय तुम्ही करायचा आहे, हे काम वर्ज्य करायचे आहे। या दिवशी जर तुम्ही मीठ खाल्ले तर तुम्हाला एकादशीचे अर्धेच फळ मिळते। म्हणजे ती पापमोचनी एकादशी असो की पंधरवाडी एकादशी असो, कोणत्याही एकादशीला तुम्ही मीठ खाल्ले तर तुम्हाला एकादशीचे अर्धेच फळ मिळते। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त फलाहार करण्यावरती भर द्या। या दिवशी तुळशी मातेच्या पूजनालाही अनन्यसाधारण असे महत्व आहे। त्यामुळे तुम्ही भगवान विष्णूंच्या पूजेसाठी 24 तारखेलाच मंजुळा तोडून ठेवा, कारण तुळशी मातेलाही एकादशी व्रत असते आणि आपण जर ह्या दिवशी मंजुळा तोडल्या तर आपल्याला पाप मिळते। म्हणून ह्या दिवशी तुळशीच्या मंजुळा अजिबात तोडायच्या नाही आहे आणि ह्या दिवशी तुळशी मातेला पाणीही घालायचे नाहीये, हे शास्त्रामध्ये वर्ज्य सांगितलेले आहे। आता ह्या दिवशी असे काय उपाय केल्याने आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळेल, तर ते उपाय आपण आता बघणार आहोत। ह्या दिवशी तुम्ही मीठ खाऊ नका किंवा कोणाच्या घरचे अन्नही ग्रहण करू नका। आता ह्या दिवशी तुम्हाला सकाळीच उठून आंघोळ करायची आहे। आंघोळ केल्यानंतर आपल्याला जिथेही गाय दिसेल, म्हणजेच गोमाता, जी आपल्या धर्मामध्ये आपण तिला कामधेनू म्हणतो, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी माता, तिला आपल्याला एक प्रदक्षिणा मारायची आहे किंवा एखादे फळ खायला द्यायचे आहे। यामुळे काय होणार आहे तर आपल्याला एकादशी व्रताचे सर्व पुण्य फळ मिळणार आहे आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ण होणार आहे। त्यामुळे गायीला तुम्ही एखादे फळ जरूर ह्या दिवशी द्या। आता दुसरा उपाय आपल्याला असा करायचा आहे की एक दिवा आपल्याला कोणत्याही झाडाखाली हा लावायचाच आहे, कारण यानेही आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि होणार तर आहेच, पण आपल्या पापापासूनही सुटका होणार आहे। त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली आणि बेलाच्या झाडाखाली व तुळशीला, कुठल्याही एका झाडाला एक दिवा आपल्याला ह्या दिवशी लावायचा आहे। असे केल्याने आपले सर्व पापे नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होते।
त्यामुळे हा उपायही तुम्ही एकादशीच्या दिवशी जरूर करायचा आहे. एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाची आपल्याला पाने तोडायची नाही. हे काम मात्र ह्या दिवशी वर्ज्य आहे. का तोडायचे नाही आहे? तर बघा, आपल्याकडून जर कोणत्याही झाडाचे पान तुटले तर शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की तुम्हाला एकादशीचे पुण्य फळ मिळत नाही, तुमचे व्रत खंडित होईल. त्यामुळे तुम्ही हा नियम जरूर पाळा की कोणत्याही झाडाला आपल्याकडून किंवा कोणत्याही जीवजंतूला आपल्याकडून इजा होणार नाही याची काळजी तुम्ही एकादशीच्या दिवशी नक्की घ्यायची आहे. आणि एकादशी व्रत जेही करतात त्यांना सर्व पापांपासून मुक्ती तर मिळतेच, परंतु सुख, शांती, समाधान आणि लक्ष्मी प्राप्ती या सर्व गोष्टी प्राप्त होतात. कारण एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे आणि हे श्रेष्ठ व्रत जेही करणार त्यांना सर्व सुखे तर प्राप्त होणार. कारण जेथे भगवान विष्णू तेथे लक्ष्मी माता. त्यामुळे हे उपाय करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.